अरे तुम्ही सगळ्यांनी यावेळी माझ्याकडे काय काम काढलं? आमच्या ना परत एका हत्तीची शिकार झाली. त्याचे दात तोडून त्याची चमडी काढून त्याला तिथेच मरायला सोडलं. आम्हाला मदत पाहिजे. उद्या आमच्याकडनं काय झालं तर आम्ही काय करायचं? हे असं किती दिवस चालणार आहे? आणि आज एका माकडाचा शिकार केलाय. हे सगळे माणसं दररोज करत चालले आणि तुम्ही वाघ म्हणून त्याच्यावरती काय करणार आहात? काय करणार आहात? काय करणार आहात? काय करणार आहात? मी सगळ्यांचं ऐकलंय. मी तुमच्याबद्दल नंतर बोलेन. मला सांग ती शिकार कुठे झाली? हे तलावाच्या पलीकडे झाली. माफ कर मित्रा, मी तुझी मदत नाही करू शकणार. कारण तलावाच्या पलीकडचा जिल्हा ताराताईचा आहे. जंगलाला ऱ्हास होतोय, पण तरी तुमच्या भाऊ बहिणीचं भांडण थांबतच नाहीये. कधी थांबणार भांडण? ते कधी? मला माहित नाही. हत्तीताई, पोपट तात्या, चला. सगळे प्राणी मरतात आहेत, पण तुम्ही काही करू नाही शकत. कारण की दोन भावंडांची भांडणे चालू आहेत ना. ताराराणी, अस्वल मामा आणि पोपट काकू येताना दिसतायत. राणी तारा, ही माणसं आपल्या जंगलात उच्छाद मांडतायत. ती नुसतं आपल्या जंगलात उद्ध्वस्त करायला निघाली आहेत. झालं तरी काय? ही माणसं आपल्या जंगलातली सर्व झाडं तोडायला निघाली आहेत. आम्हाला घरची बांधायला सुद्धा त्यांनी अजिबात जागा नाही ठेवलेली. आम्हाला झाडांपासून जी फळं पानं मिळतात ती सुद्धा आम्हाला शोधायला खूप लांब लांबपर्यंत जावं लागतं. आज घर बांधलं तर ते झाडं सुद्धा पडलेलं असतं. कधी कधी तर आमची पिलं सुद्धा उपाशी झोपून जातात. आणि इथे झाडं तोडतात आणि तिकडे मग मोठमोठाले कारखाने बांधतात आणि त्यातून काळा धूर निघतो. त्या धुरामुळे प्रदूषण होतं आणि त्या प्रदूषित हवेत श्वास घेऊन प्राणी बेशुद्ध पडतात श्वास कोंडून. आणि एवढंच नाही तर त्या कारखान्यांमधून जे सांडपाणी येतं ते आपल्या नदीमध्ये मिसळलं जातं आणि आम्हाला पाणी सुद्धा शोधायला सुद्धा खूप लांबपर्यंत जावं लागतं. हे दोन गोष्टी तरी सोडल्या तरी ते नुसत्या दिवसेंदिवस आपल्या प्राण्यांची शिकार करत आहेत. आपल्या जंगलातले सुंदर प्राणी जसं वाघ, सिंह, हरण ह्यांना सगळ्यांना दिवसेंदिवस मारत चालले. माझ्यासारख्या अस्वलांना तर मारतात, कातडी काढतात, त्यांची नखं तोडतात आणि तसंच मरायला सोडतात. नाही सहन करणार आम्ही हे आता. शांत हो महाराणी, सर्व नीट करतील. तुम्ही काही ह्याच्याबद्दल करणार आहात का नाही? का असंच ही माणसं आपल्या जंगलात नासधूस करणार? बिबट्याला बोलवा. माणसांचं हेच चालू असतं. त्यांच्याकडे आपल्यापेक्षा विचार करण्याची शक्ती जास्त आहे, त्याचा ते फायदा घेतात. कुठे राहिला तो बिबट्या? तवाणी आदेश इकडे जा आणि जंगलात धुडगूस घाल. ऐका ऐका सगळे ऐका. बिबट्याने शहरात धुडगूस घातलाय. ऐकलं का? बिबट्याने शहरात धुडगूस घातलाय. सगळी माणसं येडी झाली होती. इकडून तिकडे सावली पळत होती. आला रे आला, बिबट्या आला. वा 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 बिबट्या, खूप चांगली कामगिरी करून आलायस. पोपटाने आम्हाला खूप काही सांगितलं. आता तू तुझ्या तोंडाने सांग ना. माणसं येडी झाली होती का तुला बघून? तू इथे काय काय केलंस? अरे ती माणसं मंद